चालू झालं. तरी तो फिरत नाही पाहिजे असं ना. चालू करता कोणतरी. उघड ती उघडते का मॅडम? थोडी खिडकी उघडा. आपण नाही तर चांगलं म्हणजे चांगलं आहे. मी चांगले. मी तेजी. चांगली आहे ना आपली. ओके, गुड मॉर्निंग गाईज. कॅमेरा ऑन करा सर्वांनी. तो व्हॉट वी सीन लास्ट लेक्चर. बोला ऑनलाईन वाले, काय बघितलं होतं आपण लास्ट लेक्चर मध्ये? रिमाइंड करा जरा. अरे अरे बघितलं होतं. गुड. काय असतं अरे? हं? अजून काय बघितलं होतं बोला. त्याच्या पहिले ऍरेच्या पहिले काय बघितलं होतं? स्विच केस, फॉर लूप, while लूप. हम्म. स्विच केस. करेक्ट. स्विच केस काय असतं? स्विच केस काय असतं पाहिजे? हम्म.
मोठ्याने बोलाय. पेंटिंग मल्टिपल व्हॅल्यूज. सो व्हॉट इज मीन बाय while loop गाईज? काय सिंटॅक्स while loopचा? मोठ्याने बोला एक तर थोडस. तर इनिशियलायझेशन, व्हाईल, कंडिशन, स्टेटमेंट आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. ओके गुड. Initialization, condition, then statement, then increment, decrement. This is called while loop. Correct guys. सो इम्पॉर्टंट रूल काय कंपनीमध्ये ITR प्रोग्राम शिकायला असताना एक गोष्ट शिकायची सर्वांनी, की तुम्हाला IT कंपनीमध्ये काम करायचं आहे तिथे एक फ्लोर असतो. काय असतो? फ्लोर. ज्यावेळेस तुम्ही स्टार्टअप म्हणजे फ्रेशर लागता ऍज अ फ्रेशर, त्यावेळेस अशा कंपनीमध्ये लागतं, MNC वगैरे मध्ये जेव्हा लागतं तुम्ही कामाला, त्यावेळेस काय असतं, तिथं 50-50 मुलांची ट्रेनिंग असते. किती? 50, 80, 70, 100 अशा मुलं असतात. फ्लोअर असतो, एक ट्रेनर असतो आणि त्या फ्लोअरला तुम्ही असता. तर त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला जे पाहिजे ती गोष्ट जर पाहिजे असेल, आपल्याला एखादा प्रोजेक्ट पाहिजे, हे पाहिजे, तर तुमचा आवाज त्या फ्लोअर पर्यंत गेला पाहिजे. करेक्ट? तुमचा आवाज त्या ट्रेनर पर्यंत पोहोचला पाहिजे. समजतंय मला काय म्हणायचंय? सर्वांनी काय बोलायचं? लाऊडली बोलायचं, कॉन्फिडेन्सली बोलायचं, जे बोलायचं ते. ओके. तर कोणी तसं दबक्या आवाजात, स्लो, कन्फ्युज मध्ये बोलायचं नाही. काहीच प्रॉब्लेम नाही राहत. तरच तुम्हाला काहीतरी भेटेल तिथं. जोपर्यंत प्रोजेक्ट भेटत नाही तोपर्यंत तुमचा फायदा घेत जाऊन नाही. मला सांगायचं काय आहे, सर्वांनी काय बोलायचं? लाऊड. गुड. देन आपण काय स्विच केस बघितलं तर स्विच केसचं एक्झाम्पल केलंय सर्वांनी. करेक्ट. अजून देन आपण ऍरे स्टार्ट केलं होतं. करेक्ट. सो मला सांगा आता, व्हॉट इज मीन बाय ऍरे? करेक्ट. ऍरे इज अ सिंगल व्हेरिएबल. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, काय लागेल? नुसती कलेक्शन ऑफ मल्टिपल व्हॅल्यू स्टोर इन अ सिंगल डेटाबेस. प्लस डेटा टाईप काय पाहिजे आता? सेम. काय पाहिजे? डेटा टाईप काय पाहिजे? राईट डाऊन करा सर्वांनी. अरे इज यूज टू स्टोर, एक तर काय सांगितलं मी, मल्टिपल व्हॅल्यू, सिंगल व्हेरिएबल आणि सेम डेटा टाईप व्हॅल्यू. आपण एक्झाम्पल केलं का अरेचं? इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे गाईज. ओके, हे एक्झाम्पल केलं होतं का? ओके. आपण पॅटर्न प्रोग्रामिंग पण बघितलंय का? फॉर लूप पण झालंय आपलं. स्क्रीन दिसते का?
प्रॅक्टिस केली का अरेच्या प्रोग्रामची सर्वांनी? अरे प्रॅक्टिस केली का अरेच्या प्रोग्रामची एखाद्या तरी? यस नो? सर ॲरेचा प्रोग्राम एकदा परत एक्सप्लेन करा ना. अरे ना गुड. आपला अरे कन्सेप्टच बाकी आहे अजून. फक्त मी तुम्हाला बेसिक सांगितलं आय थिंक. करेक्ट ना? येस सर. हो करतो मॅडम. पण अरे परत बघणार आहे, टेन्शन नका घेऊ. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण अरे घेणार आहे सर्वांना. आवाज येतोय सर्वांना आता? क्लिअर? मी हे विचारत होतो, बाकी तुम्हाला स्क्रीन दिसते का? नो सर. नाही सर. लेट का जॉईन होता है? जगताप, वाणी, मी काय विचारतोय? जय जगताप जॉईनच झालं नाही का? येस सर. लेट का जॉईन होतो एवढा बाळा? सर मी भरपूर वेळेच जॉईन करायचा प्रयत्न करतो पण ते जॉईनच नव्हतं होत. आताशी झालं जॉईन. ओके मी आता दुसऱ्या मोबाईल वरतून केलं जॉईन, त्यांनी झालं जॉईन आताशी. गुड. चालेल. हे असं खरं कारण सांगायचं आणि बोलायचं. ओके नो प्रॉब्लेम. चला स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. येस सर. तर इथं काय केलंय आपण? लाईन नंबर 3 टू पर्यंत काही प्रॉब्लेम आहे कोणाला? लाईन नंबर 3 ला काय केलंय कोण सांगेल का? अरे डिपेंड केलाय. अरे डिफाईन केलाय. करेक्ट? अरे इनिशियलाइज केलाय खाली. ओके तिथे काय केलंय? वरती अरे डिफाईन केलाय. सो काय अरे डिफाईन काय केलेलं आहे? एक्झॅक्टली काय केलंय कोण सांगेल? इंट काय आपला? डेटा Data टाइप. type. बरोबर आहे. तो इंट टाईपचा स्क्वेअर ब्रॅकेट. बरोबर? अरे स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय? अरे. अरे इंट टाईपचा अरे, त्याचं नाव काय त्या अरेचं? मग मार्क. करेक्ट? सो मेमरी मध्ये आपण काय केलंय मग? एक स्पेस क्रिएट केलाय. कसा? मेमरी मध्ये आपण काय केलंय? एक सिंपल स्पेस क्रिएट केलाय. करेक्ट? सो त्याची व्हॅल्यू काय आहे? 3. सो अरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0. 0 पासून. हे बघा असं तुम्ही फास्ट जॉईन करत गाईस, तुम्हाला डिस्टर्ब होतं मध्ये. 0 1 2. ओके कोणत्या मेमरी मध्ये झालेलं आहे? हिप मेमरी असते आपल्याला. कोणती मेमरी असते? हिप मेमरी. ओके पुढे स्टोअर झाली आता व्हॅल्यू. लोकेशन क्रिएट झालंय आणि या लोकेशनला आता याचं नाव काय मग? याला काय बोलतो आपण? अरे. म्हणजेच काय झाला हा? मार्क्स. समजतंय काय? हे काय व्हेरिएबल थोडक्यात. मार्क्स. व्हेरिएबल स्टार्ट फ्रॉम ऑलवेज स्मॉल लेटर. बरोबर ना? सांगितलं ना व्हेरिएबलच्या वेळेस. हे काय आहे? व्हेरिएबल आहे. कोणतं व्हेरिएबल? कोणतं आहे ते? अरे व्हेरिएबल आहे. कोणतं व्हेरिएबल आहे? अरे. समजतंय काय सर्वांना? आणि आता या 0th लोकेशनला काय व्हॅल्यू आहे आपल्याकडं? 10 40. याच्यात काय व्हॅल्यू आहे? 10. मी इथं लिहितो खाली 40 आणि 30. ओके या बॉक्स मध्ये. समजतंय का? गेले सर्वांनी? सो आपण अरे जर क्रिएट नसता केला तर काय झालं असतं? सपोज इथं आपला कितीचा अरे आहे? अरे ऑफ 3. इथं काय केलं आपण? न्यू इक्वल टू न्यू
ॲरे ऑफ ट्रीजचा आहे करेक्ट. सपोज मला 100चा करायचा असेल तर मी किती काय करेल 100. ओके, तर काय येईल 0 to 99. सो माझे नंबर ऑफ व्हेरिएबल झाले असते. त्यापेक्षा मी काय केलंय एकच व्हेरिएबल नेम दिले बरोबर ना. सो कॉम्प्लेक्स होती गोष्ट, एकच नेम असेल तर आयडेंटिफाय करायला सिंपल जाईल की नाही गाईज. मला सांगा, मला 100 मुलांचे मेमरीसाठी 100 मुलांचे नाव लक्षात ठेवायचे, ते सोपं आहे का एका मुलाचं नाव लक्षात ठेवायचं सोपं आहे? एक्झॅक्टली कन्सेप्ट समजतो काय आहे? तेव्हा मला असं लक्षात ठेवायचं एमआयटीचे पर्टिक्युलर मुलगापेक्षा एमआयटीचे स्टुडंट, बरोबर ना. तो ऍरेचा काय हा ऍडव्हान्टेजेस आहे. ओके, सो काय लिहिलं ऍडव्हान्टेज मग इझी मॅनेजमेंट. आपल्या भाषेत लिहून घ्यायचं सर्व गोष्टी. कोणतं इझी मॅनेजमेंट. इझी मॅनेजमेंट कधी होईल आता परत तेच दुसरी गोष्ट काय होईल लेस कोडिंग. काय लिहिशाल जर कोडिंग लेस असेल तर प्रोसेसिंग कशी होते ॲरेची फास्ट. दिल्या फास्ट प्रोसेसिंग. डिक्लेरेशन कळलं ॲरेचं कसं डेटा टाईप ॲरे नेम आणि स्क्वेअर ब्रॅकेट लिहून घ्या डिक्लेरेशन. काय सांगितलं तुम्ही डेटा टाईप हा ॲरे नेम आणि स्टेटमेंट एंड. त्याला काय बोलतं ॲरे डिक्लेअर डिक्लेरेशन सर्वांनी. याला काय बोलणार मग आता इंट सपोज नंबर इक्वल टू इंट 10 5. याला काय बोलायचं मग आता ॲरे क्रिएशन. काय म्हणायचं याला ॲरे क्रिएशन. ओके, सो इंट काय आहे यातला डेटा टाईप लिहून घ्या पाहिजे. इंट काय आहे डेटा टाईप, नंबर काय आहे ॲरे नेम आणि 5 काय आहे साईज. सॉरी 10 काय आहे साईज. ओके, याला बोलायचं ॲरे क्रिएशन. देन ॲरे इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन कसं करशाल त्याच्यामध्ये फक्त ॲरे काय करायचं व्हॅल्यू इथं लिहा सेम इंट नंबर्स इक्वल टू न्यू आणि डायरेक्ट व्हॅल्यू 5 करून द्या 10 10 20 30. ओके, याला काय बोलायचं ॲरे इनिशियलायझेशन. काय बोलायचं ऑनलाईन वाले समजतं का आवाज येतोय का? याला काय बोलणार ॲरे इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन. आणि एक मी सांगितलं ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0. स्मॉलेस्ट. ओके, एक्झाम्पल बघू. आता मला सांगा आपण काय करतोय आता इट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलियन मार्क 0 मार्क्स 1 मार्क 2 आपण काय करतोय प्रिंट करतोय. सपोज माझ्या काय ॲरे कितीचा आहे आता मी काय बोललो तुम्हाला 10चा.
ओके, आता मला प्रिंट करायचे, कसं करावं लागेल? करेक्ट. दिसतंय सर्वांना? 0 1 2 3 4 5 6. हो, काय आउटपुट येईल आता माझं? काय आपलं प्रोग्रामचं नेम काय आहे? कसं करणार रन? जावा सी अरे डेमो. गुड गाईज, मस्त सांगायचं बोलत चला. ऑनलाईन वाले तुम्ही पण बोलत चला. देन काय करणार? जावा ए कॅपिटल. गुड. अरे डेमो. झालंय प्रिंट. ओके, गेले सर्वांनी. आता काय करा, कोड लिहा. आ गए हमारे ट्रिप के समजतंय भावांनो? ऑनलाईन वाले समजतंय का? हो सर. गुड. मला सांगा, हा अरे आता ट्रॅव्हल्स कसा झाला जरा लिहून झालं सांगा बघा. थांबा तोपर्यंत लिहून घ्या, गडबड नकोय.
जावामध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे अरे आणि स्ट्रिंग. ओके, 60% म्हणजे डेटा टाईप जे आहे ना ते या दोन गोष्टीवर डिपेंड आहे. काय? अरे स्ट्रिंग. स्ट्रिंग जास्त आहे अरेपेक्षा बी. ओके, तसं म्हणजे त्याला आपण कम्पेअर नाही करू शकत. हम्म, जसे की साखर गोड आहे गुळ गोड असं समजतंय ना, त्या टाईप मध्ये कन्सेप्ट आहे जावामधला. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, समजून घ्या सर्वांनी. सिम्पल आहे एकदम, काहीच नाही आहे. मला आज शिकताना समजतं, नंतर तुम्ही जर केलं नाही तर विसरून जाता, समजत नाही एक्झॅक्टली काय होतंय. अरे कसा ट्रॅव्हल्स होतोय लक्षात आहे सर्वांच्या, 1 by 1. एक्झॅक्टली सोबत सगळ्या व्हॅल्यू येत आहे का, अरे ट्रॅव्हल्स फ्रॉम 1 by 1. ओके, लिहून घ्या पाहिजे तर, वाचत चला या गोष्टी. मी लेक्चर मध्ये प्रत्येक एक गोष्ट बोलतोय का ती इम्पॉर्टंट असते. ते बोलताना जरी असं वाटतं का काय कॉमन आहे इथं काही लक्षात राहून दे ना, आपल्या नाही राहत लक्षात तुमच्या. काय होतं, मी खूप दिवसापासून करतोय. आपण जेव्हा सोबत शिकत असतो तुम्ही आणि मी, जेव्हा मी तुम्हाला सांगतो तर कॉमन थिंग वाटते बरोबर, हॅरी ट्रॅव्हल्स फ्रॉम 1 by 1. आता मला माझं मनात भिनलेली ही गोष्ट की अरे असंच ट्रॅव्हल्स करतो, पण तुम्हाला ही कन्सेप्ट माहित नव्हता. बरोबर आहे ना? तुम्हाला काय माहितीये, फक्त तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज मीन बाय अरे, कलेक्शन ऑफ एलिमेंट स्टोअर इन अ सिंगल व्हेरिएबल, तुम्ही एवढंच सांगता. पण एक्झॅक्टली त्याची डेफिनेशन आहे का? नाही. काय होतं याने, तुमचा कॉन्फिडन्स खूप बिल्ड असतो हे सांगताना, अरे इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट स्टोअर इन अ सिंगल व्हेरिएबल. तुम्ही एवढं सांगून देता मोकळं होऊन जातो, तुम्हाला वाटत झालंय. इट्स नॉट अ करेक्ट. करेक्ट, सर्वांनी लक्षात ठेवायचं. मुलं वाचता बऱ्याच ठिकाणी हेच शिकवलं जातं रील्स मध्ये पण. बट ज्यावेळेस तुम्ही हे सांगशाल अरे स्टोअर इन अ सिंगल व्हेरिएबल सेम डेटा टाईप इट इज कॉल्ड अरे, तेव्हा एक्झामिनरला, तेव्हा तुमच्या इंटरव्ह्यूअरला किंवा प्रोजेक्ट मध्ये तेव्हा तेव्हा समजतं तुम्हाला एक्झॅक्टली अरे म्हणजे काय माहिती. अरे कसा ट्रॅव्हल्स होतो, अरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम ऑलवेज 0. बरोबर. अरे 1 by 1 कसा प्रिंट होतो, करेक्ट. अरे डिक्लेरेशन काय असतं, अरे इनिशियलायझेशन काय असतं, अरे क्रिएशन काय असतं, यांच्यातला जेव्हा डिफरन्स समजतो तुम्हाला, मी बोललो तुम्हाला अरे इनिशियलाइज करा, कसा करशाल? तुम्ही लिहून घेतलं आता 5 मिनिटापूर्वी, बरोबर आहे ना? तुम्ही अरे क्रिएट करा, कसं करणार? गुड. काय एक गोष्ट लक्षात आहे तुमच्या इथं, आपण लूपिंग शिकलो माहितीये. लूप म्हणजे काय असतं, रिपिटेशन टास्क आपण कशामध्ये करतो, लूप मध्ये. इथे तुम्हाला काय दिसतंय रे, रिपिटेटिव्ह टास्क आहे, बरोबर आहे. आणि फक्त ही व्हॅल्यू काय होते, एक इन्क्रीमेंट जाते 0 1 2 3 4 5 6. याऐवजी आपण काय यूज करू शकतो, लूप, फॉर लूप. कसा करणार, कोण सांगेल मला? कोणला येईल आता मला सांगा, फॉर लूप झालाय ना तुमचं आलं, एवढं कट केलं सपोज आपण. आणि काय केलं, फॉर सांगा इंट I equal to 10. Okay, then int greater than 100 I plus plus. Okay, then print statement. That equal to. ओके, सो आता काय होईल, तू काय सांगितलं, 100 सांगितलं ना, 100 आणि 10. गुड. काय द्या, ओके. तुम्ही काय ना फोकस केलाय, तू करेक्ट केलाय, पण कशावरती केलाय, व्हॅल्यूज वरती. आपल्याला इंडेक्स ट्रॅव्हल्स करायची, लूप करायची, बरोबर. इंडेक्स कुठून स्टार्ट होते, 0 पासून, म्हणजे मग इनिशियलाइज काय येईल, 0, करेक्ट. आणि कुठपर्यंत, 10 पर्यंत. ओके, समजलंय. गुड. देन आपण काय केलंय, प्रिंट स्टेटमेंट प्रिंट करतोय. ओके, आता काय येईल आउटपुट,
सेम पहिलं आलो तसं. आलोय. गुड गेले. त्याला काय बोलतं, अरे ट्रॅव्हल्स म्हणा किंवा लूप फॉर लूप म्हणा, युझिंग फॉर लूप. अरे युझिंग फॉर लूप. पहिल्यापासून परत कोड लिहायचा. एवढाच कोड नका लिहू, फक्त फॉर लूप, युझिंग फॉर लूप. इथं कॉमन एक प्रोग्राम करताना किंवा एक्झाम्पल करताना काय वाटत नाही, जेव्हा खूप मोठा बिग डेटा टाईप असेल, बरोबर, बिग प्रोजेक्ट असेल, त्यामुळे नंबर ऑफ डेटा टाईप असतात, करेक्ट. त्यामध्ये एका टाईपचे नंबर ऑफ एलिमेंट असतात. तो अरे खूप हेल्पफुल आहे प्रोजेक्टमध्ये. अच्छा. शिकवण्याची मेथड समजते काय ऑनलाईन आलं ना सर्वांना? ती काही चेंज करायची आहे? समझते सर. Okay. कोण कॅमेरा ऑन करायला लावला होता? ही व्हॅल्यू काही पण असू शकते हा. इथं बी म्हणजे 400 पण असू शकतो काय, समजतंय का व्हॅल्यू ही. तुम्ही माझ्या सर सिरियल नंबरच घेतलेले आहे बघ, खाली 20 घेतलेलं आहे, काही पण कुठे पण घेऊ शकता. आणि हे प्रिंट करताना तुम्ही आधी मार्क्स ऑफ 10 प्रिंट करू शकता, नंतर 7, 4, देन 1. ओके, कसं पण प्रिंट करू शकता. बट जेव्हा आपण फॉर लूप यूज करून प्रिंट करतो तेव्हा कसं येणार, त्यात कंडिशन दिली तुम्ही स्किप करू शकता. स्किप माहिती कसं करायचं, कंटिन्यू स्टेटमेंट यूज करायचा किंवा ब्रेक करू शकता, 5 पर्यंत प्रिंट करू शकता. ओके, ब्रेक आणि कंटिन्यू झालंय ना. ओके, झालंय. आउटपुट लिहिलं सर्वांनी. आपण अजून एक एक्झाम्पल बघू. आपलं एक सॅम्पल कोड वाला डेमो. ओके, काय करूया, सिंपल एक इंट नंबर अरे इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू घेऊया. ठीक आहे, आणि
This is your simple for int I is equal to array index start from 0, then 5 I plus plus. Okay. So काय आउटपुट येईल आता? प्रोग्राम कुठे रन करायचा? करेक्ट. जावा ओके गुड. जावाची डेमो डॉट जावा जावा डेमो. ओके. काय आहे 10 20 30 14 50. ओके. आपण ॲरे क्रिएट केला आणि तो प्रिंट केलाय फक्त प्रिंट ऑल एलिमेंट ॲरे. ओके. एक सिंपल प्रिंट केलाय. समजलं गाईज? यस कम्प्लिटेड. गुड. सपोज मी इथं आता लिहिलंय किती माझ्या एलिमेंट 1 2 3 4 5. तुम्ही इथं 5 लिहिलं बरोबर. माझ्या कोणी तर बाय मिस्टेकली 4 झालं. सपोज काउंट मध्ये बरोबर आहे ना. आपण हे कसं करतो मॅन्युअली काउंट करतोय ना. ओके. देन किती प्रिंट झाले गाईज? 4. करेक्ट. काय झालंय ते म्हणजे कितीपर्यंत 40 पर्यंत प्रिंट झाले. ओके. सपोज मी इथं लिहिलं 6. काय येईल आउटपुट कोण सांगू शकेल का? सर आउटपुट नाही येणार. करेक्ट. कोणी म्हणतं 50 पर्यंत येईल, कोणी म्हणतं आउटपुट नाही येणार. करेक्ट. काय आलं आउटपुट? लिहून तिथं 6 म्हणजे नवीन प्रोग्राम लिहा. त्याची डिक्लेरेशन क्रिएशन करताना ॲरे क्रिएट करताना किती एलिमेंट घेतले? 5. ट्रॅव्हल्स म्हणजे लूप फिरवतो कंडिशन काय दिली आहे? 6 ची. आणि आउटपुट काय आलंय? ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. करेक्ट. प्रिंट झालाय आणि काय आलंय? एक्सेप्शन आलंय. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन.
गाईज मी इथं तुम्हाला प्रोग्राम लिहून देतो, हे प्रोग्राम तुम्ही प्रॅक्टिस करता, मी असं कन्सिडर करतोय हा. ट्रेनिंग मध्ये या गोष्टी मी 1-1.5 तास, ऍक्च्युली 1च तास शिकवता, बाकी स्टाफ लोक आपले ट्रेनर होता, नंतर इथं प्रॅक्टिस करायला लावतात. पण मी तुम्हाला जास्तीत जास्त डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, कन्सेप्ट समजून सांगतोय, आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस घरी करताय सर्व सर्व. ओके, प्रॅक्टिस करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला डेफिनेटली दुसऱ्या दिवशी लेक्चर मध्ये विचारायचं सर्वांनी. काही एखादा प्रोग्रामला एरर येतोय, काही प्रॉब्लेम येतोय, तर सर्वांनी विचारायचं बिनधास्त होऊन. ओके, बेसिकली प्रॉब्लेम येते असे प्रॉब्लेम नाहीच आहे आपल्याकडं, पण जो खरंच प्रॅक्टिस करतोय त्याला प्रॉब्लेम येतीलच. ओके, एक तर मग तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीये, नाही तर मग तुम्ही सर्व सर्व काय आहे, स्मार्ट आहे खूप, बरोबर आहे ना, तुम्हाला प्रॉब्लेमच येत नाही. झालंय. सो आपल्याला हा प्रॉब्लेम घालवायचा आहे. जसं की आपण कधी काय लिहिलं, 5 नंतर 4 नंतर 6, म्हणजे काय आपलं कन्फ्युजन झालेलं आहे. करेक्ट. सपोज आपला अरे खूप 2000 साईजचा अरे, आपण मॅन्युअली काउंट करत बसणार आहे का, किती साईज द्यायची आहे, समजतंय का, नाही. सो त्यापेक्षा आपण काय लिहायचं, मग अरे मध्ये एक फंक्शन आहे कायचं, लेंथ नावाचं. तो काय करतो, आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करून देतो. मग आपण काय लिहायचं, नंबर्स डॉट लेंथ. सो आपल्याला काय करतो, लेंथ कॅल्क्युलेट करून देतो. ओके, नंबर डॉट लेंथ, आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर आपल्याला साईज माहित नसेल काय करायचं, काय काय केसला आपल्याला साईज माहित नसते एक्झॅक्ट किती साईजचा, बरोबर ना, तर आपल्याला इजर कडे ऍरे घ्यायचे. समजतं गाईज, ऍरेची साईज तर फिक्स असते बेसिकली, बट युजरने कधी कधी 12 एलिमेंट दिले, कधी कधी 10 दिले. ओके, तर त्या केसमध्ये काय होतं, प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण युजरला असं डिफाईन नाही करू शकत ना, तर त्या टायमिंग काय द्यायचं, आपण साईज देऊन टाकायची, अरे नेम डॉट लेंथ, म्हणजे आपल्याला काय करत होतं, साईज कॅल्क्युलेट करून ते एक्झॅक्टली घेऊन टाकतं. ओके, सो काय देतं मग, नंबर डॉट लेंथ काय देतो आपल्याला, टोटल एलिमेंट इन अरे. नंबर डॉट फंक्शन, लेंथ फंक्शन काय करतं, टोटल एलिमेंट इन अरे. अजून आपण आज सोबत काय ना, Yes. दोन मेथड येतात, इनिशियलायझेशन. ओके, त्याला शक्यतो त्याला क्रिएशन बोलायचं. चलो, त्याला इनिशियलायझेशन, कारण की वरती जात इनिशियलाइज केलं असतं ना, वरती असलेलं असं ना, इंट अरे वर लिहिलंय बघ, किती लिहिलंय, साईज दिली आहे वरती, दिली ना. हे दोन मेथड झाल्या थोडक्यात. सपोज मला हे अरेचा आपण अजून खेळूया अरे सोबत, सेमच हे अरेची जी साईज आहे, ही अरे दिली आहे बरोबर, व्हॅल्यू आहे 10, 20, 30, याची सम
क्रिएट करायची. सम म्हणजे माहिती काय? ऍडिशन करायची. कसं करावं लागेल? कोण सांगेल काय लॉजिक वापरतील? कोणी सांगेल गाईज काय लॉजिक वापरतील? आपण ऍरे क्रिएट केला आहे, करेक्ट? याची काय करायचं आपल्याला? सम. काय करावं लागेल? तो ट्रॅव्हल्स करताना एक एक ऍरे ऍड करावं लागणार, करेक्ट? एक आपल्याला व्हेरिएबल घ्यावं लागेल, इंट, सॉरी काय, इंट सम. ओके, देन इक्वल टू 0 इनिशियलाइज करून घेतला, बरोबर? सम मध्ये काय ठेवून घेतलं? काय व्हेरिएबल मध्ये 0, बरोबर आहे? आणि आपण एक एक जी व्हॅल्यू घेतो इथं प्रिंट करतोय ना, ती व्हॅल्यू फक्त यात सम मध्ये काय करायचं? ऍड करत चालायची. समजतंय? काय करायचंय? सम प्लस, असं नाही, असं देऊ सिंपल भाषा, सम सम इक्वल टू सम प्लस नंबर ऑफ आय. ओके, हे लॉजिक लिहू आपलं, सिंपल लॉजिक वाला. ओके, आणि देन प्रिंट काय करायचं आपल्याला? सम. भेटेल आपल्याला? ट्राय करून बघूया. अरे प्रिंट झालाय, दिसतोय 10 20 30 40 50 आणि त्याची सम आली 150. करेक्ट? काय आहे? सम ऑफ ऍरे व्हॅल्यू. हे लॉजिकचा पार्ट सांगितलं मी तुम्हाला एक जस्ट. तुम्ही कसं डेव्हलप करू शकता, एक एक नंबर घेऊ शकता. मी सुरुवातीपासून ट्रॅव्हल्स केले, तुम्ही रिव्हर्स ट्रॅव्हल्स करून मग ऍड करू शकता. ओके, झालं गाईज? सपोज इथे व्हॅल्यू माझ्याकडं, ओके, आणि मला काय बोल. काय करायचं आहे? करेक्ट, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लावायचंय. कसं लावणार? आधी हाय तो अरे प्रिंट करून घेणार, नंतर इफ कंडिशन लावून स्मॉलेस्ट लार्जेस्ट कॅल्क्युलेट करणार, करेक्ट, अँड देन प्रिंट करणार. ओके, किंवा आपण त्याच्या आधी असं बघूया,
सिंपल मॅक्झिमम फाइंड करूया, बरोबर ना. आधी यातला मॅक्झिमम फाइंड कसं करायचं ते सोपं लागायचं थोडं. काय करावं लागेल, सेम कंडिशन लावून चेक करावं लागेल. अरे ऑफ 0 सोबत अरे ऑफ 1चा कम्पेअर करावं लागेल, कोणता मोठा आहे. ओके, मोठा कसा मिळेल आपल्याला, लेस दॅन ग्रेटर दॅन कंडिशन वापरून, बरोबर इफ मध्ये. समजतंय गाईस. सो आधी काय करावं लागेल, एक मॅक्स आपण व्हेरिएबल क्रिएट करून काय करायचं, मॅक्स इक्वल टू नंबर 0, बरोबर. मॅक्झिमम घेऊया. ओके, मिनिमम नाही, कन्फ्युजन होईल, आपण एक एक 1 बाय 1 बघू. मिनिमम तर मग तुम्ही करा. ओके, फॉर नंतर काय केलं मी, फोर आपलं मॅक्सिमम नंबर इथं बघा. काय केलं मी, इफ नंबर ऑफ आय, जर मॅक्स कोणता नंबर आहे आपल्याला, आधी सर्वात पहिले काय राहील, 0. ओके, तो नंबर ऑफ आय त्याच्यामध्ये जाऊन चेक करेल. करेक्ट, आय कसा येईल, पहिला काय येईल व्हॅल्यू 10, करेक्ट. नंतर 10 आणि 0 यांचं कंपॅरिझन होईल. करेक्ट, कोणता मोठा आहे, 10, म्हणजे काय होईल, मॅक्झिमम एरे ऑफ 0 होईल, बरोबर. देन 10 आणि 80चा कंपॅरिझन होईल. करेक्ट, मॅक्सिमम कोणता आहे, 80, एरे ऑफ 1. करेक्ट, समजतंय का, एरे ऑफ 1 कशामध्ये जाईल, मॅक्स मध्ये. देन 80 आणि 30चा कंपॅरिझन होईल. इथं कळतंय का, हे बघा, या मॅक्स मध्ये व्हॅल्यू चेंज होत जाते. ओके, देन 80 आणि 30चा कंपॅरिझन होईल, कोणता मोठा आहे, अरे ऑफ 1च, सॉरी, हा 1च. करेक्ट, तोच मॅक्स मध्ये राहील. देन 80 आणि 90चं कंपॅरिझन होईल. समजतंय का, 80 आणि 90चं कोणता मोठा आहे, 90 90 मॅक्स मध्ये जाईल. करेक्ट, देन 90 आणि 50चं कंपॅरिझन होईल, सो 90च राहील. ओके, देन जो मॅक्स असेल तो काय करायचा, आपला मॅक्स मध्ये जो नंबर असेल शेवटला तो काय करायचा आहे, प्रिंट. समजतंय गाईज, मे बी व्हायला पाहिजे, बघू आपण चेक करू. जावा सी डेमो डॉट जावा, जावा डेमो. ओके, मॅक्झिमम नंबर इज 90. ओके, घ्या लिहून. बोल, हे जर नसेल पाहिजे, राहू दे, नाही ते लक्षात येतं कोणत्या नंबर पैकी कोणता मॅक्झिमम. ओके, काय प्रोग्रामचं नाव, फाइंड मॅक्झिमम नंबर इन अरे. आता मिनिमम फाइंड करा, काय करता येईल, सर्वांनी सेम प्रोग्राम करायचा, मिनिमम फाइंड करायचा. आता कोणता, मिनिमम.
चला हा प्रोग्राम लिहून घ्या. देन मिनिमम नंबरचा करा. सर तोपर्यंत साइड बाय साइड काय द्या. अटेंडन्स दिसतंय का रे? सर परत सांगा ना. काय परत सांगू? सर ते लॉजिक प्रोग्राम परत एकदा एक्सप्लेन करतात का? ओके, तुला कुठपर्यंत समजलंय बाळा? पहिल्यांदा काय केलं आपण? नंबर प्रिंट करायचे, समजलंय? लाईन नंबर 8 ट्रॅव्हल्स करायचं. ओके, ही लाईन नंबर आहे, काय फक्त प्रिंट करतोय आपण 10 9 नंबर, बरोबर. मी तर काय करतोय, कंडिशन लावतोय. नंबर नंबर ऑफ आय, नंबर ऑफ आय काय आहे? ग्रेटर दॅन मॅक्स. मॅक्स मध्ये काय आहे आपल्याकडे सध्या? मला सांग बरं. बोल, आपण दोघं मिळून सॉल्व्ह करू. काय आहे मॅक्स मध्ये? काय आहे आपल्याकडे व्हॅल्यू सध्या? 0. 0. गुड, करेक्ट. नंबर ऑफ 0 10, बरोबर. 10चं कंपॅरिझन काय सोबत होईल? नंबर ऑफ आय सोबत 10 सोबत, बरोबर. कोणता मॅक्स आहे? 10 येईल, बरोबर. देन हो कशाचं कंपॅरिझन होईल? 10चं आणि 18चं. का? हा प्लस होतोय, बरोबर. हो अरे मध्ये इथं बघ, इन्क्रीमेंट होतो. आय काय होतोय? प्लस प्लस. इन्क्रीमेंट. देन काय होतं आपल्याला? 10चं आणि 18चं, बरोबर. इथे कंडिशन. हो देन काय मॅक्स आहे आपल्याकडं? 80. मॅक्स मध्ये काय जाईल मग? 18. देन 18चं आणि 13चं, त्याच्यामध्ये मॅक्स कोणता आहे? ग्रेटर कोणता आहे? 80. 80, बरोबर. तो 80च राहील. देन मॅक्स मध्ये काय राहील मग आपल्याकडे? 80. तर 30 जाईल का मग? नाही. ओके, नाही. 80 आणि 90चं कंपॅरिझन होईल. मॅक्स मध्ये काय जाईल? 90. करेक्ट. अरे ऑफ ए ऑफ काय झाला हा? 4. 4. देन 90चं आणि 50चं कंपॅरिझन होईल. पण मॅक्स 4 असल्यामुळं नंबर ऑफ ए ऑफ काय आहे तो? 4. करेक्ट. 3 0 1 2 3. ओके, अरे ऑफ 3 तो प्रिंट होईल. ओके. आकाश सर, आकाश, चला असंच मिनिममचा नंबर फाइंड करायचा आपण, करा सर्वांनी. ओके. सर झाला. पृथ्वीराज वैद्य, मिनिमम नंबर. ओके, गुड. टाकू नका एक मिनिट सर्वांच्या वेळेपर्यंत. प्रत्येकाने करा, बघून नका करू. आकाश सर बोलू. आकाश सर म्हणा. कुठं आहे? ते चालूच राहू द्या ना. कुठं आहे? तुमचं प्रोफेसर ठीक आहे. ते माझे लोक लिहायचंय का? मोठे गुगलचे दोन मोठा वर्ग तुझ्या हात आहे का? माझ्या याच्यावर करून फक्त फिक्स आयटीआरला तिथं चालू बॅचेस येतात तुमची बँकची आणि तुमची ऑनलाईनची सर्व चांगली 8 पाचव्या तारीख आहे. वाटलं ते एवढं काही इन्सर्ट कॉलम ना. ते बाकीचं हाईट करून वापरत तारीख आहे. नुसतं बरं काय करायचं मग आता? हा बस फक्त कोणी जर का शिफ्ट केलं असेल तर सध्या तिथे बॅकला बुक तरी होत नाही. म्हणजे कोणी बोललं की ऑनलाईनचं
ओके अर्जुन गौरव गायत्री अनिकेत मिनिमम नंबर तर केला सर्वांनी ओके मला आता तुम्ही एक सिंगल स्ट्रिंग घ्या सिटीची नावं घ्या 5 आणि ते नाही ते नका करू नका तुम्ही आधी अरे इंडेक्स युजर कडनं अरे घ्या आणि तो प्रिंट करा काय करायचं आहे युजर कडनं अरे घ्यायचा आहे आणि तो प्रिंट करायचा आहे बघा बरं कोणाला कोण जमतंय अटेंडन्स बद्दल जातो अनिकेत प्रेझेंट सर खान साविया सार्थक तुझे का कुणाल नयन दिव्या सय्यद कोण आहे तू साबळे तू लिहिले प्रोग्राम मी काय सांगितलं आता त्यानंतर झालाय तो करा मग आर्यन प्रेझेंट सर साक्षी बेले प्रेझेंट सर मंगेश जाधव मंगेश जय प्रेझेंट सर कोण प्रेझेंट नाव सांगा मंगेश जाधव प्रेझेंट सर फास्ट सांगा चला काय जय जगताप प्रेझेंट सर जान्हवी थोरात अश्विनी मयुरी मुळे प्रेझेंट सर मयुरी मुळे प्रेझेंट प्रेरणा तुम्हाला अटेंडन्स दिसते स्क्रीनवरती यस सर प्रेरणा तुमचं हा, नाव sir. दिसतंय तुम्हाला पटकन सांगायचं येस सर म्हणून रोहन ऋषिकेश अलाट प्रेझेंट सर शीतल उज्ज्वला प्रेझेंट सर उज्ज्वला सुंदर प्रेझेंट सुमित प्रेझेंट सर सुयोग वैष्णवी प्रेझेंट सर वाणी वैभव प्रेझेंट सर अमृता प्रेझेंट सर आरती प्रेझेंट सर रितेश प्रेझेंट सर कोण रितेश गायकवाड का हो सर मयुरी निकम गायत्री श्रुती श्रुती प्रेझेंट सर भाग्यश्री विवेक प्रेझेंट सर युक्ता प्रेझेंट सर मोजिमा प्रेझेंट सर बळ सिद्धी प्रेझेंट सर
गायकवाड सुताल, सरोदे वनिता, मानियर भुसार, प्रेझेंट सर. आदिती, कोले मोनिका, उगे अश्विनी, प्रेझेंट सर. पवार सपना, प्रेझेंट सर. गोरपडे साक्षी, प्रेझेंट सर. संबोधी, प्रेझेंट सर. संबोधी तू होती ना मागच्या लेक्चरला पण? हो सर. सगळं absent आवडे सांगायचं म्हणजे मला माहित माझ्या अटेंडन्स आहे दुसरी. संबोधी किती लेक्चर संबोध तुझं आहे? सर मी रोज लेक्चर अटेंड करते, फक्त फर्स्ट डे ला नव्हती. फर्स्ट थ्री डेज नव्हते तू 2 days नव्हते फर्स्ट ना? नाही सर, फक्त फर्स्ट जून ला नव्हती. काय काय झालं पहिल्या दिवशी सांग बरं मला, चाल बरं. सर फर्स्ट डे ला नव्हती ना. दुसऱ्या दिवशी हा सांग. एक मिनिट. हेल्लो वर्डचा प्रोग्राम घेतला होता. कशाचा? हेल्लो वर्डचा हॅलो होमवर्क शिकवलंच नाही मॅडम मी. द्यायला दिली होती. हा होमवर्क पण दिलेला. पहिल्या दिवशी होमवर्क दिलाच नव्हता मॅडम मी. सर सेकंड डे. हा सेकंड डेला दिली होती असाइनमेंट. ओके तनुजा. सर प्रेझेंट येते, जस्ट हा? निकुंभ, प्रेझेंट सर. सोम, प्रेझेंट सर. बड ऋतुजा, शेवाळे अंजली, प्रेझेंट सर. बड ऋतुजा नाही ना? पृथ्वीराज वैद्य. हा पृथ्वीराज वैद्य. प्रेझेंट सर. वैद्य प्रेझेंट ना? ओके गुड. पृथ्वीराज वैद्य ना? हा बरोबर आहे. इथं हटण्यात तेवढं पुरा द्यायची नाही. तुमच्या आठवड्यात तिकडे घेतली आहे पॅकेट वरती. चार पाच 1 2 ला नव्हता का वैद्य ना? अरे तुझी absent लागली का? तू फक्त 2च दिवस नव्हता ना? प्रकाश चुकीचं नाव भरलंय. सर माझी पण ऍबसेंट लागली. काय नाव तुझं? विवेक. 4 तारखेला सर प्रेझेंट होतो मी. विवेक. विवेक भुयार, कॉलेज येवला MIT. कोणाचं तुझं नाव आता? सर 5th नंबर. MIT येवला. कुठे आहे तुझं नाव? MIT सर येवला. 5th नंबर. हम्म? 5th नंबर, 5व्या पोझिशनवर. हा? किती नंबरला? 5व्या पाचव्या. MIT येवला. MIT येवला मध्ये. MIT येवला. भुयार विवेक.
थांब माझं तर बघू पण अटेंडन्स मी घेतलेली नाही. तू अटेंडन्स दिलेली नाही. सर दिली होती. ओके. सर माझी पण पहिल्या ऍबसेंटी दिवशी नव्हता तू लागलेली बरोबर, आहे. दुसऱ्या दिवशी होता तो बरोबर आहे. सर नंतर एक दिवस ऍबसेंट होता परत तू गोयाड. किती तारखेला माहिती का? तर ते 4 जूनला अरे नव्हता. अरे फोर लूप झाला त्या दिवशी 4 जूनला नव्हता तू बाळा. लास्ट लेक्चरला आता. म्हणजे फ्रायडेला होतो ना सर. हो होता इथं होता. हा. ओके असं आहे. सर माझी पण ऍबसेंटी लागलेली आहे. नाव काय तुझं? युक्ता मेहानी 6 नंबरला. उत्तम या तुझी अटेंडन्स लावलेली आहे मी या शीट मध्ये सांग. सेकंड सीट आहे माझ्याकडे काही करू नका. तुमचा झालाय प्रोग्राम? हो. तू ऑल डे प्रेझेंट आहे ना? ओके. पहिल्या दिवशी पण होती. चेंज करतोय attendance. अजून निखिल घोरपडे. प्रेझेंट सर. ओके. देन ओम. ओम जोरात येतच नाही ना? चंचल शेवाळे. प्रेझेंट सर. तू फ्रायडेला नव्हती चंचल नाही सर, जॉईन नाही झालं. ओके. आज प्रेझेंट. मयूर. मयुरी सॉरी. प्रेझेंट सर. ओके. आणि रोहन. रोहिणी. प्रेझेंट सर. रोहिणी त्रिभुवन ना? यस सर. झालाय तुमचा प्रोग्राम? निकेत जाधव. कोण आहे हा निकेत जाधव? जाटवे होतं का जाधव होता? अनिकेत. आत्ता जॉईन झाला अनिकेत. काय नाही तुझं? सर जॉईन नाही झालो सर, ते लिफ्ट झालं सर नेटवर्क इश्यूमुळे. तुझं नाव काय आहे? अनिकेत जाटवे. जाटवे ना? ओके. ओके झालंय सर्वांचं. युजर कडनं अरे घेता आला सर्वांना. टाका प्रोग्राम सर्वांनी. इथले वाले दाखवा तुम्ही मला. चला 1 बाय 1. झालंय का? नाही जमला तुला? ऑनलाईन वाले सर कोणाला जम जमतंय? कोण सर यस. सर लिहिलंय, राईट केलंय नोटबुक मध्ये. ओके गुड. अजून फोटो टाका. गुड. मिनिमम
युजर कडनं अरे घ्यायचा केलाय. गुड. काय करायचं गाईज? करेक्ट, स्कॅनर घ्यायचा. अजून इंटिजर व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे काय घ्यायचं, नेक्स्ट इंट, बरोबर, फॉर लूप मध्ये फिरवायचंय. ओके, सर्वांनी ट्राय करा. जास्त झालं त्याने फोटो टाका. काय नेक्स्ट टॉपिक, त्यानंतर अरे शिकवा. देन अरे मध्ये अजून आपलं हे राहिलं ना, 2 डायमेन्शनल, सिंगल डायमेन्शनल. अरे टाईप आहे गाईस, कोणते? असेंडिंग डिसेंडिंग. 1 dimensional and 2 dimensional array. करेक्ट. असेंडिंग डिसेंडिंग करता येईल ना तुम्हाला. सेमच कंडिशन वापरायची. काय करायचं आहे, इफ कंडिशन वापरायची त्याला. करेक्ट. सपोज अरे करेक्ट. काय करायचं आता याला, आधी सॉर्ट करावं लागेल. सॉर्ट कसं करतो आपण, करेक्ट करा. चला करा सर्वांनी. आधी काय करायचं, चला अरे प्रिंट करून घेतला. देन ओके, हे पण नको आहे आपल्याला, आणि मॅक्स पण नको आहे. ओके, सिम्पल ॲरे झाला माझ्या. मला काय करायला लागलं त्याला, सर्वात पहिले एक लॉजिक सिम्पल टर्म मध्ये पण आपल्याला सिंपल करेक्ट. जे zero done number dot length, number dot length plus plus then 10 get coming number of 5
नंबरचा पाणी नंबर कोणते प्रिंट करायचं कोणते संख्या ठरवली तर मग मला करायचं सपोज माझा अरे त्यासाठी मला फॉर्म और मतलब I is equal to something then then 30 to 90 झाले काय केलं आपण एक टेम्प व्हेरिएबल घेतलंय बरोबर टेम्पररी त्याच्यामध्ये नंबर ऑफ आय स्टोअर करून घेतलाय आणि नंतर आय ऑफ ए आणि जेचा जेची व्हॅल्यू आय मध्ये सॉरी चेक करून आय फिरवून प्रिंट केलाय फक्त ओके से लॉजिक तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहिजे तसं तुम्ही करू शकता ओके लिहायचं लिहून घ्या सर्वांना असेंडिंग ऑर्डर तर पाहिजे होता आपल्याला पण पाहिजे तर हा अरे युजर कडनं घेऊ पण शकता ओके हे काय लॉजिक झालं 30th प्रोसेस माहिती तुम्हाला काय सॉर्ट येतो ना सॉर्ट काय सॉर्टिंग बबल सॉर्ट वगैरे शिकले की नाही Yes, sir. गुड
मी काय बोललो तुम्हाला अजून एक काहीतरी सांगा तुम्ही हा सिटी 5 सिटीचे नाव आहे गाईज तुम्हाला घ्यायचे आहे आणि प्रिंट करायचे करता येतील नाही आपण इथं डिफॉल्ट क्रिएट जरी केलं तर चालतील हम्म कसे करायचे स्ट्रिंग घ्यावा लागेल डेटा टाईप चेंज करायला काय सिटीज त्याच्यापुढं सिटीज घ्यायचे नाशिक पुणे येवला येवला सिटी घ्या येवला काय असेल ते नागपूर धुळे ओके सिटी घेतल्या देन फॉर लूप फिरवायचा लेंथ कॅल्क्युलेट सिटी डॉट लेंथ आणि आय प्रिंट करायचा समजलंय करा चला सर्वांनी ऑनलाईन समजलंय का नाही ओके गुड हा झाला का लिहून आपण लेट करूया तो हो. हा झाल्यावरती सांगा आउटपुट लिहित चला गाईज पस्तीस 40 हा गौरव कोण मित्र आहे का रे येणार नाही तो नाही का तुला येऊ पण नको आता 8 दिवस झाले 5-6 लेक्चर झाले ना तुमचे समजणार पण नाही झालंय लिहून ऑनलाईन वाले झालंय का येस सर झालंय सर्वांचं कमीत कमी कष्ट घ्यायचा काहीच अनम्यूट करायचं आणि बोलायचं काहीतरी काय म्हणलं मी काय करायचं म्हणलं तो स्ट्रिंग सिटीज and for loop print ओके लिहू सर्वांनी
तुला स्ट्रिंग झालेलं नाही ना? हो. सो तुम्हाला सिटी कम्पेअर करता येणार नाही ना आता? करता येईल का? पण माहिती आहे मेथड स्ट्रिंगची कम्पेअर टू वगैरे. सो मी तुम्हाला बोललो सिटी आता असेंडिंग ऑर्डर लावा, अल्फाबेटिकल लावता येतील का? हा स्ट्रिंग झाल्यानंतर मला आठवण करा, आपण जेव्हा स्ट्रिंग शिकू का त्यावेळेस सिटी घ्यायचे, सिटी या अल्फाबेटिकली प्रिंट करायचे. करेक्ट? काय करावं लागेल? स्वॅप करावं लागेल. मी तुम्हाला एक लॉजिक सांगून ठेवतो, आपण त्यावेळेस प्रोग्राम करूया. ओके, काय करायचं? सॉर्ट करायचं आणि कम्पेअर करायचं पहिल्या सिटी सोबत दुसऱ्या सिटीचं नाव. करेक्ट? त्याला कम्पेअर टू एक मेथड आहे, ती यूज केली तर होऊन जातं. ओके, स्ट्रिंगची मेथड आहे पण ती स्ट्रिंग आपलं झालेलं नाही. ओके, सो असे अजून ॲरेचे ऍडिशन करता येईल का? सर करा बरं, कोणतरी सांगा बरं, मला दाखवा बरं. स्क्रीन शेअर करा आणि करून दाखवा कोणते. चला बरं, कोण करतं? करता येईल का ॲरेचे ऍडिशन? सम झालं, ऍडिशन दोन ॲरेंची. सपोज ॲरे ऑफ नंबर 1 आणि नंबर 2 असे दोन ॲरे घेत, समजतंय का? त्यांची ऍडिशन करायची. कशी करता येईल? ॲरे ऍडिशन नॉट जावा. काय करायचं आपल्याला? असं पण लागतं, सिंपल का आपण int num1 of array equal to सिंपल आपण 20 30 50 तीनच एलिमेंट तयारी घेऊ. ओके, तो आपल्याला एकदम सिंपल जाईल. तर इसका होता है num2 ओके ऑनलाइन देन यस बोला ऑनलाइन किती 35 35 ऑफलाईन कमी झाले का? आज नाही आलेलं. ठीक आहे, डेली डायरीचं काय किती झाली डेली डायरी? तुम्हाला सांगितलं होतं मी ड्राईव्ह वरती अपलोड करायला. ओके, खूप फॉर्मॅट घेतला कॉलेज खूप काय बेटा क्लास फॉर्मॅट नाही घेतले का अजून? मग कधी घेणार तुम्ही? आज डेली डायरीचे फॉर्मॅट घ्या, मी सकाळी दिवस चेक करत पहिल्या दिवसापासून 1 तारखेपासून आपलं जे जे डिस्कशन झालंय प्रत्येक दिवसाचं टायटल आणि त्याचं डिस्क्रिप्शन आणि डेट वाईज प्रॉपर मेंटेन करायचं. हा, येतोय का माझा आवाज? येस, ऑनलाईन मेंबर्स. Yes, sir. ओके, सॉरी Yes, sir. पहिला क्वेश्चन असा आहे की तुम्ही डेली डायरी स्टार्ट केली का? Sir, The जी daily नोट diary- देत आहे सर, ते नोट्स आम्ही राईट करतोय. डेट नाही, वाईज notes- ते नोट्स राईट करतो. नोट्स वेगळ्या. डेली डायरी ही तुम्हाला कॉलेजला रिपोर्टच्या वेळेस ऍड करावे लागते. तर कॉलेजकडून प्रत्येकाने डेली डायरीचा फॉर्मॅट घ्या आणि तो डेली डायरीचा फॉर्मॅट प्रिंट करून घ्या A4च्या पेजवरती, जे आपलं साधा पेज असतं ना प्रिंटचं, त्याच्यावर फुल पेज मध्ये एक तर लँडस्केप किंवा पोर्ट्रेट म्हणजे आडवं किंवा उभा प्रिंट भेटेल तुम्हाला, तर प्रिंट करून घ्या. त्यामध्ये तुमची ज्या डेटला ट्रेनिंग झाली त्याची डेट
ओके, जसं आता काल झालेली नव्हती तरी तुम्ही मंडेचं डेली डायरीमध्ये मेन्शन कराल की मंडेला ट्रेनिंग झाली होती म्हणून. ओके, तर कारण ही जी एक दिवस गेलाय तो आपण नंतर पुढे कन्सिडर करू एक दिवस पुढे. तर तुम्हाला डेट आणि त्यामध्ये काय काय लर्न झालं त्याचं टायटल असतं आणि डिस्क्रिप्शन हे मॅन्डेटरी देणं. तुमच्या रिपोर्टमध्ये जो ITR रिपोर्ट आपण ओरल जेव्हा तुम्ही होते तेव्हा एक रिपोर्ट तुम्हाला एक्सटर्नलला द्यायचा असतो. त्या रिपोर्टमध्ये डेली डायरीचा फॉर्मॅट असतो. चॅप्टर नंबर 8 का 9 येतो डेली डायरी. तर त्याच्यामध्ये ती अटॅच करून पाठवावं लागते. डेली तुमची जेवढं जेवढं वर्किंग झालं त्यासाठी मेंटरची सही घ्यावं लागते. आता जे ऑनलाईन आहे मेंटरची सहीसाठी आम्ही डायरेक्टली तुमच्या कॉलेजेसला येऊ तिथे. ओके, आणि जे ऑफलाईन मेंबर आहेत त्यांनी सही आत्ताच घेऊन टाकायची डेली डायरीची. ठीक आहे, फक्त जे ऑनलाईन मेंबर आहे सर सांगतील तिथे डेली डायरी अपलोड करायची वीकली, म्हणजे एक वीक कंप्लीट झाला का अपलोड झाली पाहिजे तुमची डेली डायरी, किंवा ते पेज संपलं त्याचा फोटो अपलोड झाला पाहिजे ड्राईव्हवर. सर लिंक देते तुम्हाला. प्रत्येकाची डेली डायरी ही चेक केल्या जाईल. ओके, विदाऊट डेली डायरी तुम्ही बाकीचं तुमचं काम करणार. त्यानंतरचे असाइनमेंट आता LMS रेडी झालंय, थोड्या वेळ तुम्हाला मेल येतील support@uttirna.in वरती. तर त्यामध्ये तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड असेल. ठीक आहे, लॉग इन करायचं. सध्या त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये काही दिलेलं नाही. तुमचे ट्रेनर जे आहेत ते सिलेबस टाकतील त्यामध्ये, नोट्स पण त्यामध्ये असतील आणि तुमच्या रेकॉर्डिंग पण त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील. आतापर्यंत जेवढ्या ट्रेनिंग झाल्या त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आज किंवा उद्यापर्यंत सर्व भेटून जाईल. सिलेबस पण त्याच्यामध्येच भेटेल आणि नोट्स पण त्याच्यामध्येच भेटेल. फक्त कन्सर्ट आणि त्यामध्ये तुमची अटेंडन्स पण दिसेल तुम्हाला. ओके, एखाद्याला अटेंडन्स रिलेटेड काही सिनेरिओ असेल की सर माझी अटेंडन्स लागली नाही, तर आम्ही त्या दिवशी चेक करू की तुम्ही त्या दिवशी प्रेझेंट होता का नाही आणि मग अटेंडन्स लावणार आहे. आणि हीच अटेंडन्स तुमच्या स्टाफला पण दिसते आणि त्यांना दररोज संध्याकाळी मेल पण जातो. समजतंय का? तुमच्या स्टाफला याचा मेल पण जातो की तुम्ही प्रेझेंट होते का नव्हते. ओके, तर प्रोबॅबली आम्ही शनिवारपासून चालू केलेलं आहे. शनिवारच्या लेक्चरला जे जे अवेलेबल नव्हते, जे जे प्रेझेंट नव्हते, तुम्हाला कॉलेजमधून तुम्हाला आणि तुमच्या पॅरेंटला कॉल जाणार की तुम्ही सॉफ्ट स्किलच्या ट्रेनिंगला अवेलेबल नव्हते म्हणून. कारण मला असं समजलं की खूप सारे मुलं ऍबसेंट होते शनिवारी. 1च तासाचं लेक्चर होतं आपलं, तरी तुम्ही ऍबसेंट होते. दिस इज नॉट अ फेअर पार्ट. फक्त ऑनलाईन यायचंय तुम्हाला आणि त्याच्या नोट्स काढायच्या आणि अटेंडन्स तुमची मंडे टू सॅटर्डेची असेल. सॉफ्ट स्किलची अटेंडन्स मॅन्डेटरी हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. बरोबर, आज पण जे जे ऍबसेंट आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की 50 मार्क असतात तुमच्या प्रेझेंटीचे. जर तुमची प्रेझेंटी 80% खाली गेली तर 200 पैकी 50 मार्क भेटतील नाही, डायरेक्ट 50 मार्क भेटतील. हे लक्षात घ्या. आणि मॅक्झिमम 99.99% जेवढे माझ्याकडे आता ट्रेनिंगला आहे तर मीच एक्सटर्नल येणार. मी अटेंडन्स चेक करणार आहे आणि जर 80च्या खाली असेल तर 0 मार्क्स देणार. ओके, रोटेगाव कॉलेजचे बऱ्यापैकी पोर आहेत. ते ऐकून रोटेगावचा हा येवला SND तर प्रोबॅबली मी एक्सटर्नल असेल. 99.99% तर आहेच. फक्त हे लक्षात घ्या, संजीवनी कॉलेज हे लक्षात घ्याल की मी जर एक्सटर्नल आलो तर मी अटेंडन्स चेक करेल, मी डेली डायरी चेक करेल आणि क्वेश्चन डेली डायरी मधून विचारेल. त्यामुळे जी डेली डायरी तुम्ही लिहिताय ती प्रॉपरली लिहा आणि मी डायरेक्ट 0 मार्क्स देऊन टाकेल जर काही आलं नाही. त्याच्यामुळे अटेंडन्स, त्यानंतर बरं तुमची डेली डायरी जे तुम्ही दररोज लिहिताय, तुमच्या नोटबुकचं नवीनच पान पाहिजे दररोज. सपोज आज लेक्चर चालू झालं ना, न्यू पेज, भले तुम्ही 2 लाईन लिहिना, कालच्या दिवसाचं एका नवीन पेजवर 2च लाईन लिहिले तरी ते पेज वापरायचं. दररोज नवीन पेज आणि वरती डेट आली पाहिजे की कोणत्या डेटला ते काय झालं. कसं लिहायचं गाईज, एक मिनिट करा. डेट टाकायची, डे 4, डे 5, डे 6 त्या टाईप मध्ये. मी तुम्हाला फोल्डर क्रिएट करायला लावले होते, केले सर्वांनी ऑनलाईन वाले? से येस ऑर नो फास्ट. यस सर. ड्राईव्ह वरती तुम्हाला मेल ID क्रिएट करायला लावतो एक ITR प्रोग्रामचा आणि ड्राईव्ह वरती तुम्हाला अपलोड करायला लावतो. केलाय तुम्ही ते प्रोग्राम? त्यांना मी एक टास्क दिलेला आहे. डेली जे होईल ना त्याचा फोटो काढायचा, नोटबुक मध्ये पण लिहायचं, प्लस प्रोग्राम असेल ना आपले ते प्रोग्राम पण काय करायचे त्याचे फोटो काढायचे किंवा ते प्रोग्राम डायरेक्ट ड्राईव्ह वरती डे वाईज फोल्डर तयार होईल तुमचं वाला. तेच तुम्ही डेली डायरी मध्ये लिहायचं. जे तुम्ही फोल्डर क्रिएट केले ना तेच डेटा शॉर्टकट मध्ये डेली डायरी मध्ये लिहायचं. सपोज आपण आज काय बघितलं, ॲरे, बरोबर, नंतर सिंगल डायमेन्शनल ॲरे, नंतर ॲरेचं एक्झाम्पल. ओके, समजतं गाईज? कॉलेज करणं फॉर्मॅट घ्या डेली डायरीचा. ओके, देन आता काय करतो आपण, ॲरे घेतला, त्याच्यानंतर एक प्रत्येकाने असा फोल्डर बनवू. ओके, हे फोल्डर विकत घेऊ
आणि तुमची जे डेली डायरीचा पार्ट राहील तर अशी हे फोरची प्रिंट मारायची आणि त्यामध्ये ते मेन्शन करायचं प्रॉपर. हे प्रिंटेड आहे, डेटा वगैरे आहे, बट सांगायचं सिनेरिओ असा आहे की तुमच्याकडे असं फोल्डर हवंय प्रत्येकाकडे. कारण आपण नाश्ता करताना, चहा पिताना, पाणी पिताना आपल्याकडून पाठतो आणि त्याला टिक्के पडतात. आणि जेव्हा तुमचा रिपोर्ट रेडी होतो, ITR रिपोर्ट, त्या ITR रिपोर्टला माझं वैयक्तिक डिप्लोमा ओके गाईड आम्ही माझ्या डिप्लोमा फाईलवरती तुम्हाला एक्झाम्पल सिनेरिओ सांगतो. आम्ही डिप्लोमाचे प्रोजेक्ट पार्टनर आहे. हा. सो मला माहिती की नोटबुक कशी घाल होती, ठीक आहे, माझी प्रत्येक वेळेस होती. त्यामुळे मी सांगतोय की या प्रॉपरली करा. दुसरा पॉईंट असा की रिपोर्ट तुम्हाला सेकंड मंथला भेटतो. ओके. अजून एक, या वीकच्या वीकचा शेवटचा दिवस कोणता आहे? सॅटर्डे पर्यंत तुमचा प्रोजेक्टचं टायटल फायनल हवं, फायनल इयरचं, जे तुम्ही तुमच्या स्टाफ सोबत फायनल करा. तुमच्या कॉलेजमधले जे कोऑर्डिनेटर तुमचे स्टाफ आहेत त्यांना कॉल करा, त्यांना म्हणा की आम्हाला ITR प्रोग्राम मध्ये असं सांगण्यात आलंय की प्रोजेक्टचं टायटल फायनल करायचंय, ठीक आहे, आणि आमचं हे प्रोजेक्टचं टायटल या वीक पर्यंत म्हणजे फ्रायडे पर्यंत प्रत्येकाकडे प्रोजेक्टचं टायटल आणि सिनॉप्सिस रेडी आहे. ओके. सिनॉप्सिस म्हणजे काय असतं? प्रोजेक्ट बद्दलची थोडी माहिती. ओके. जसं आता फॉर एक्झाम्पल डॉक्टर तुम्हाला विचारतो की काय झालंय, ताप आलाय, तर तुम्ही सांगता काय खाल्लं काय नाही खाल्लं, बरोबर ना? तर मग हे प्रॉब्लेम स्टेटमेंट वगैरे सिनॉप्सिस मध्ये किंवा मग एक ऍबस्ट्रॅक्ट रिपोर्ट मध्ये येत असतो. तर प्रत्येकाकडे प्रोजेक्टचं सिनॉप्सिस हवंय आणि प्रोजेक्टचं टायटल हवं. तुम्ही प्रोजेक्टचे टायटल ChatGPT वरून घ्या. मी अमोल सरांना एक प्रॉम्प्ट शेअर करतोय, ते तुम्हाला उद्या तो प्रॉम्प्ट दाखवतील. त्याच्यावर प्रोजेक्टची टायटल कशी काढायची ते दाखवतील आणि लवकरात लवकर बुकिंग करून घ्यायची तुमच्या प्रोजेक्टच्या टायटलची. कारण बाकीचे पण मुलं प्रोजेक्ट टायटल फायनल करतायत, जे माझ्या बॅचेस किंवा ज्या दुसऱ्या बॅचेस ते पण आम्ही सांगितलेलं आहे. आपल्याला मिनिमम 70% तरी प्रोजेक्ट कम्प्लीट झाला पाहिजे ITR कम्प्लीट होईपर्यंत. लक्षात येते प्रत्येकाला? 70% आपलं टार्गेट आहे. आज आहे 9 तारीख. या वीकेंड पर्यंत म्हणजे फ्रायडे पर्यंत, सॅटर्डे सॉफ्ट स्किल, फ्रायडे पर्यंत तुमचं प्रोजेक्टचं टायटल आणि त्याचा सिनॉप्सिस हा रेडी हवाय. तो सिनॉप्सिस तुम्ही तुमच्या ट्रेनरला पाठवाल. ओके. कधी प्रिंट काढून या जमा करून द्या. जे ऑनलाईन येते ते ऑनलाईन शेअर कराल सरांसोबत आणि त्यानंतर सर चेक करतील आणि मग फायनल करतील की हा प्रोजेक्ट घ्यायचा का. ग्रुप फायनल करा. मिनिमम 3चा ग्रुप असतो, मॅक्सिमम 4चा ग्रुप असतो MSBTच्या युनिव्हर्सिटीनुसार. ओके. इकडे तिकडे होऊ नका. विनाकारांचे 6-7 रुपये घालू नका प्रोजेक्टसाठी. आणि प्रोजेक्ट कोणी विकत घ्यायचा नाहीये, स्वतः प्रोजेक्ट बनवायचे, हे आपलं टार्गेट आहे. समजतंय का? स्पेशली जे मॅक्झिमम कॉलेजची मुलं आले, MIT येवला, MIT रोटेगाव आणि SND कॉलेज, सगळ्यांना सांगून ठेवतोय प्रोजेक्ट विकत घेता कामा नाही. इथून जे ITR करून गेले त्यांनी प्रोजेक्ट विकत नाही घ्यायचा, प्रोजेक्ट बनवायचे. आणि बनवण्यासाठी तुम्हाला जेवढं पण लागेल ते सगळं नॉलेज इथे भेटतं. मी जो प्रॉम्प्ट टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे पण टाकलेलं आहे की तुम्हाला कोणती लायब्ररी लागते, लर्निंगसाठी काय इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल आहे. प्रोजेक्टचं टायटल येईल, त्याचा डिटेल्स येतील, तुमच्या ITR मध्ये कोणते कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्ही जास्त डिटेलमध्ये लर्न करा. मी प्रॉम्प्ट देतो सरांकडे, सरांना पण दाखवेल, तुम्हाला आयडिया देतील. उद्या सकाळी लेक्चर 9ला जेव्हा स्टार्ट होईल सर एक्सप्लेन करतील तुम्हाला. प्रत्येकाने ते बघून घ्यायचं आणि आपला प्रोजेक्टचा टायटल फायनल करा. लक्ष येत आहे? GPT वरून करा, काही प्रॉब्लेम नाही. आलंय लक्षात प्रत्येकाला? ठीक आहे. चलो, थँक्यू. समजलं गाईज? काय 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 का सांगून गेले दीपक सर? खूप काही सांगून गेले ना. काहीच नाही सांगितलं. करेक्ट. खूप वेळ बोलले. 2च गोष्टी करायच्या. काय? डेली डायरी आणि प्रोजेक्टचा रिपोर्ट. बरोबर आहे? सिंपल एकदम. ओके. जास्त कन्फ्युज व्हायचं नाही. ऑनलाईन वाले पण डेली डायरीसाठी लागणारं जे कंटेंट आहे ते ऑलरेडी तुमच्याकडं आहे. ओके. तुम्ही ते बनवलेलं आहे, तुम्हाला आधीच सांगितलेलं तुम्ही. फक्त तो जो फॉर्मॅट आहे त्याचा वाला एक बेसिक काय असेल तो कॉलेजकडनं घ्या तुमच्यावाल्या आणि त्याच्यामध्ये लिहून घ्या. 5 मिनिटात लिहून येईल तुमचं सगळं. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे GPT वरनं प्रोजेक्ट सर्च करा. प्रोजेक्ट असा घ्या का युनिक पाहिजे. ह्याच प्रोजेक्टवर तुम्ही सेकंड इयरला पण काम कराल आणि थर्ड इयरला पण काम कराल, असं सर्च करा, जेणेकरून तुमचं ऍडव्हान्टेज असेल. ओके. आणि तुमची खूप सारी प्रॅक्टिस होईल. आतापासून जर तुम्ही तयारी लागले तर तुमच्याकडे 2 वर्ष वेळ आहे. बरोबर ना? 2 वर्षात खूप सारा बिग प्रोजेक्ट करू शकता.
आणि त्याच्यावर तुमचे थर्ड इयरचे जास्तीत जास्त मार्क आहे. सेकंड इयरचे तर आहे, मला माहित नाही तुमचा फॉर्मॅट कसा आहे, सरांना आयडिया आहे थिंक त्यात जे फक्त प्रोजेक्ट नाही सेकंड इयरला, मिनी प्रोजेक्ट वगैरे असतो सेकंड इयरला, सेकंड सेमिस्टरला. ओके, त्यावेळेस तुम्हाला दाखवायला लागेल तो प्रोजेक्ट. आणि ITR मध्ये पण तुम्ही काय केलंय हा क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारेल. करेक्ट. डेली डायरी असेल आणि प्रोजेक्ट असेल तर एक्झाम क्वेश्चन कशावरती राहतील, डेली डायरी प्लस प्रोजेक्ट वरती. तर तुम्हाला प्रोजेक्ट करणंच आहे. ओके, ऑनलाईन आले समजतंय सर्वांना? यस सर. गुड. काय हो काय सर. करायचं, दोन गोष्टी, प्रोजेक्टचा रिपोर्ट, सॉरी प्रोजेक्टचं टायटल, डेली डायरी म्हणजे आपला रिपोर्ट. ओके, तो आपण काय म्हणलो होतो, दोन ऍरे घ्यायचे, एक तिसरा ऍरे घ्यायचा आणि त्याच्यामध्ये रिझल्ट स्टोअर करायचा. ओके, तो काय करायचं आहे, लूप घ्यायचा, तो लूप फिरवायचा, रिझल्ट ऑफ आय इज इक्वल टू नम ऑफ आय प्लस नम ऑफ आय, नम वन प्लस ऑफ आय. हे नम वन नम टू कळतंय का, एक्झॅक्टली दुसरं नाव घेऊ मी, समजतंय का? Yes, sir. देन हा काय करायचा, प्रिंट करायचा फक्त. सिंपल असतं, काही टेन्शन नाही घ्यायचं, मस्त करायचं. ओके, तो अरे कसा आला आता मग, 30, 17, 1, 1, 10. ओके, तीन व्हॅल्यू येतील ना, तीन आउटपुटच्या. हे बघा, 20 आणि 10, मराठी मस्त, 20 प्लस 10 किती झाले, 13, 30 प्लस 40 किती झाले, 17, आणि 50 प्लस 60 किती झाले, 110. ओके, लिहून सर्वांनी. मला सांगा आता हे काय आलं, दोन ॲरेची ऍडिशन झाली. मी तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन करायला करता येईल का, काय करायचं आहे, सिंपल काय करायचं फक्त, इथं जो रिझल्ट आहे बघा हा वाला, त्याचा प्लसच्या ऐवजी मायनस. करेक्ट, मल्टिप्लिकेशन करा. सपोज पहिला ॲरेज किती होता, 3 आहे. करेक्ट, 20, 30, 50 आणि अजून एक असता 40. इथे असतं, हा 4 ची साईज असते, 3 ची असते, तरी पण ऍडिशन करता येईल, तरी पण मल्टिप्लिकेशन करता येईल, करता येईल. करेक्ट, प्रॅक्टिस करा हे प्रोग्राम सर्वांनी. काय काही डाऊट आहे गाईज कोणाला?
समजतं का रे? सर ते फॉर लूप आपण डबल कन्सिडर काय केलं? कोणतं हे वालं? For- हा अरे हे बाळा हे प्रिंट करण्यासाठी केलं ना आपण. आपल्याला नंबर काय भेटले तर रिझल्ट भेटलाय बरोबर. इथं काय आपल्याला रिझल्ट भेटलाय, हा प्रिंट करायचा ना आपल्याला. हा फॉर लूप कशासाठी काही प्रिंटिंग साठी, समजतंय का? प्रिंट द रिझल्ट. ओके. ओके सर. झालंय सर्वांचं. चलो बाय गाईज. अरे वा. सॉरी गाईज, असाइनमेंट घ्या. मला नाही हसू राहिली बघा, चालले होते निघून ते. असाइनमेंट काय घ्या बोला. हा येईल काही काम नाही ना. म्हणलं काय करायचं मल्टिप्लिकेशनचं घ्या लिहून. हा हा 2 ॲरेचे मल्टिप्लिकेशन आणि 3 ॲरेचे ऍडिशन करा. रिव्हर्स ॲरे प्रिंट करा एक. रिव्हर्स ॲरे प्रिंट करता येईल ना? करेक्ट. अजून काय करायचं? एक कॅरेक्टर ॲरे घ्यायचा, कॅरेक्टर ॲरे. हा आपण स्ट्रिंग ॲरे घेतलाय ना, तसं एक सिंपल कॅरेक्टर ॲरे घ्यायचा आणि तो प्रिंट करायचा. ओके. आणि एक स्ट्रिंग ॲरे घ्या, तो पण प्रिंट करा. ओके गाईज बाय.